यांना विचारतेच. पैसे भरायचेच होते तर मला काऊन भागदौड करायला लावली दिवसभर, आणि सकाळी काऊन पैशासाठी नाही म्हणाले. नाही, नकोच. राहू दे, उगाच पुन्हा वाद होईल. अगं कुठे होतीस एवढा वेळ? केव्हाची वाट बघतोय आम्ही. ये. काय ग, पैशाची व्यवस्था झाली? माझ्या मित्राला बोललोय मी, तो आत्ता द्यायला तयार आहे. हा, आपण जाऊया. नाही नानाजी, पैशाची व्यवस्था झालीये. झाली? कोणी केली? गॅरीनी. अगं त्यांनी आज सकाळीच ट्रान्सफर केले पैसे, तुला माहित नाही का? अरे हो, सॉरी. बाय द वे ती आयडिया मीच दिली होती. नशीब थोडी तरी अक्कल आहे तुला. माझी अक्कल काढू नका. तुमची ती अडॉप्टेड डॉटर आहे ना, तिची अक्कल बघा आधी. वेड्यासारखी फिरत होती दिवसभर पैसे जमवण्यासाठी. पण सांगितलं का नाही तिला पैसे दिले म्हणून? हिने सांगितलं होतं का? काय ग, अथर्व सापडल्याचं सांगितलं होतं तू आम्हाला? मला बोलताय उगाच. केवढे पाय दुखत होते माझे. गॅरीला टेन्शन आलं होतं. त्यात तो मॉन्स्टर सापडत नव्हता. आणि तुम्ही सगळे आमची मजा बघत होता ना, म्हणूनच आज आम्ही टिट फॉर टॅट केलं. आणि तुम्हाला काय वाटलं, प्लॅन फक्त तुम्हीच करू शकता का? राधिका, डोंट अंडर एस्टिमेट मी, ओके? तुला काय वाटलं ग, तुम्हाला हवं तसं वागवशील आणि मी काहीच नाही करणार? सी व्हॉट आय हॅव डन टुडे. जसं तू आम्हाला त्रास दिलास ना, गावभर फिरवलंस आम्हाला, तसा आज मी तुला त्रास दिलाय. आणि नेहमीच हे असं होणार. जसं तू माझ्याशी वागशील ना, तसंच तुलाही भोगावं लागणार. ए, कोणाला बोलतेस तू? राहू दे ना नानाजी. यांनी अथर्वच्या शाळेत फी भरली कारण त्यांना अथर्व विषयी काहीतरी वाटतं म्हणून. हेच खूप आहे माझ्यासाठी. यु नो व्हॉट, म्हणूनच मी टिट फॉर टॅट केलं. मीच गॅरीला सांगितलं होतं त्या मॉन्स्टरच्या स्कूलची फी भरायला. व्हॉट? अगं सॉलिड इमोशनल टाकला त्याला. मी त्याला म्हटलं, मला माहिती आहे तुझं तुझ्या मुलावर प्रेम आहे, तुला त्याची खूप काळजी वाटते अँड ऑल. मग काय, पटला तो. तसा तो इमोशनल फुलच आहे ग. बरं, या सगळ्यात त्याच्या मनात माझी इमेज खूप चांगली झाली हे तर ऍड ऑनच होतं. प्लस मी त्याला हेही सांगितलं होतं की तुझी काही फी भरशील ना, ते तुझ्या बायकोला सांगू नको म्हणून. आणि हे त्यांनी ऐकलं. डूड, तो माझं सगळं ऐकतो. तू सॉलिड आहेस यार. हे म्हणजे ती बावळट राधिका काल दिवसभर फिरत बसली असेल पैसे मॅनेज करत. हो ना. आता तिला कळेल की माझ्या वाकड्यात शिरल्यावर काय होतं. इट्स अ गुड न्यूज फॉर यू देन. आपण सेलिब्रेट केलं पाहिजे. एक काम करूयात का, लेट्स गो शॉपिंग आणि मग तिथून बाहेरच खाऊयात काहीतरी. हा यार, गुड आयडिया. एक काम कर ना, कॅब बुक कर, मी पर्स घेऊन येते. डन. गुड. सी दीज. ही नाइस सॅन्डल्स यार. थँक्स, दे आर माय फेवरेट पेअर. चल निघूया. चल. अगं ओ फिश, अगं मी माझं वॉलेट वर विसरले, मी घेऊन येऊ का पटकन? ओके, कार्ड आहे ना माझ्याकडे, चल मग. ओके कूल. हेलो, हाँ भैया, कहाँ पे हो आप? हाँ तो अंदर आओ ना गेट से.
क्यों? अरे यार, दो वॉचमैन को फोन दो. अरे दादा, त्यांना सोडा ना आत तुम्ही. कोण करतं हे नियम सगळे? आता काय मेन गेट पर्यंत यायचं का एका कॅब साठी? फाईन, ठीक आहे. हा, काय झालं? बोर लोक आहेत यार. आता चालत जावं लागणार आहे मेन गेट पर्यंत. त्यात मी हिल्स घातले आहेत. हो, पण आता आपल्याला जावंच लागणार आहे. चल. रेवती, म्हणून पायातली वाण पायातच ठेवावी, डोक्यावरती घेऊन नाचू नये. अगं त्यासाठी उंची असावी लागते, नाहीतर मग असे डोंगर कोसळतात. रेवती प्लीज हा, डोंट बी सो चीप. ओके सनया, आपण घेऊयात दुसरे सँडल्स. चल. रेवती, किंवा ती म्हण आहे ना, चोर चोर मौसी रे भाई, तसं चोर चोर पडोसी दोस्त असंही होऊ शकतं की. ए गावठी, जास्त उडू नकोस तू. नाही तुला या बिल्डिंग मध्ये सोड. लेट्स गो. चल. आर यू ओके? तिचा असा बंदोबस्त करायला हवा का यांना सुद्धा बोलायला संधी मिळणार नाही. यांच्या अशा वागण्याने माझे हात दगडाखाली आहेत, नाहीतर दाखवला असता राधिकाचा इंगा. ऐका, हा रघु, जरा थंड दूध आण रे कुठून तरी, आणि एखादी अँटासिड पण आण. हा, जरा त्रास होतोय. लवकर. मैं कम इन सर? ये. ऐका. सर, हे आजच्या मीटिंगचे मिनिट्स आहेत, ते प्लीज एकदा बघून घेता का? ऐका. काय झालं? इज एनिथिंग रॉंग? नाही, थोडं जळजळतंय, जरा त्रास होतोय सकाळपासून. सर, मग तुम्ही आराम करा ना. वी कॅन पोस्टपोन दिस मीटिंग. नाही, आय एम ओके. सर, तुम्हाला बरं नसताना तुम्ही क्लायंट बरोबर नीट डिस्कस नाही करू शकणार. बेटर आहे की तुम्ही घरी जाऊन आराम करा. आपण उद्या करूयात मीटिंग, बोलूयात त्यांच्याशी. आय थिंक यू आर राईट. मी जरा जातो घरी. जेनीला सांगतो क्लायंटशी बोलून घे म्हणून. ओके सर, जस्ट डोंट वरी. पानवलकर सर आहेत, ते हँडल करतील. ऑलराईट. थँक्स. टेक केअर सर. नानाजी थांबा, पाहते मी. आई बाबा, तुम्ही? त्याच्यात बाळा. ठीक आहे. नानाजी, नानीजी बघा ना कोण आलं. बॅग तरी घे त्यांची. हो. नमस्कार. नमस्कार. या बसा. द्या. भारती, चहा टाक सगळ्यांसाठी. हो हो. आणि आमच्या प्रकारचा उपमा केलाय, चालेल तुम्हाला? अहो काहून, आता राहू दे ना, तुम्ही बसा, बोला. अहो, अथर्वसाठी केलाच आहे, तुम्ही खाल ना. इतर बारीक सारीक गोष्टी अशा करू ना ज्यांना आई बाबांचं मन जिंकता येईल, त्यांना इम्प्रेस करता येईल. म्हणजे आजपासून साडी नेसायला सुरुवात. मला नाही येत साडी बिडी नेसता. हो बाई, मी आहे ना, मी मदत करतो ना तुला, मी शिकवतो, मला येतं थोडंसं. अरे गुरुदास,